पुण्याला जाऊन मी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्टचा कोर्स केल्यानंतर मी माझा पहिला क्लायंट कसा भेटवला, आजचा हा आपला मेन टॉपिक असणार आहे. त्यासोबत आणखीन काही मी तुम्हाला टिप्स सुद्धा देणार आहे की जेणेकरून तुम्हाला सुद्धा तुमचा जे मेकअप आर्टिस्टचा कोर्स आहे, जे प्रोफेशन आहे ते तुम्हाला वाढवता येईल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात महत्त्वाचं, मी जेव्हा पुण्याला गेली तेव्हा 15 दिवसानंतरच मला माझं पहिलं क्लायंट भेटलं होतं. सगळ्यात पहिले मी सायडरच्या ऑर्डर करत होती. जेव्हा मी अमरावतीमध्ये बेसिक कोर्स केला होता तेव्हा मी सायडरच्या ऑर्डर करत होती. मला तेव्हा एवढं जास्त काही जे नॉलेज भेटायला पाहिजे तेवढं भेटलं नव्हतं. तरी सुद्धा मी माझं जे काम आहे मला थोडासा वेळ लागायचा, बट मी खूप चांगल्याने माझा क्लायंट त्याला जसं पाहिजे तसं त्याला सॅटिस्फाय करायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजही मी जेव्हा मेकअप करते तेव्हा मेकअप करत असताना मला त्या मेकअप आर्टिस्टने म्हणजे माझ्या मॅमनी जे शिकवलेलं आहे ते मला करायचंच आहे असं माझं कधीच नसते. मी समोरचा जो माझा क्लायंट आहे त्याला विचारते की ताई तुम्हाला मेकअप डार्क हवा आहे की नॅचरल हवा आहे की कसं पाहिजे, त्यांना विचारते आणि ते जसं सांगणार तशा पद्धतीनेच मी त्यांना मेकअप करून देते. हा सगळ्यात पहिला पॉइंट आहे माझा मेकअप करण्याचा. आणि दुसरा पॉइंट म्हणजे हा की जेव्हा मी मेकअप करत असते ना तर तेव्हा मी प्रत्येक गोष्ट त्यांना विचारते. जसं सगळ्यात पहिले आय मेकअप केला की मी त्यांना विचारते की हा मेकअप एवढा ठीक आहे का, आणि करत असताना मी पहिलेच कमी करते म्हणजे जेणेकरून त्यांना तो मेकअप जर आणखीन जास्त हवा असेल तर मला वाढवता येईल. पण वाढवलेला मेकअप आपल्याला कमी करता येत नाही, त्याच्यामुळे मी पहिलेच कमी करते आणि त्यांना विचारते की ते एवढा ठीक आहे की आणखीन तुम्हाला डार्क हवा आहे. त्यांनी म्हटलं की ठीक आहे मला आणखीन पाहिजे आहे ते, तर मग मी त्यांना करून देते. बट पहिलेच मी माझ्याकडून कमी करत करत नेते. नंतर मग जसा बेस झाल्यानंतर मी त्यांना विचारते की ताई तुम्हाला एवढं ठीक आहे का, की आणखीन मी तुम्हाला आणखीन बेस वाढवू, असं सगळ्या गोष्टी प्रत्येक गोष्ट मी त्यांना विचारत जाते. आणि त्यांची आवड काय आहे या गोष्टीकडे सगळ्यात जास्त मी लक्ष करते. मला काय शिकवलेलं आहे आणि मला काय करायचं आहे मी याच्याकडे कमी लक्ष देते. काही काही क्लायंट असे राहतात की त्यांना नाही समजत की म्हणजे कोणत्या साडीवर कोणती ज्वेलरी घालायला पाहिजे किंवा मग कोणती हेअरस्टाईल करायला पाहिजे. तर तेव्हा त्यांचं असं असते, ते फोटो व्हिडिओमध्ये बघतात आणि त्यांचं असं असते की ताई मला हे असंच पाहिजे. पण ते त्या गोष्टीवर जर सूट होत नसेल तर मी माझं पहिले सजेशन देते की ताई हे या गोष्टीवर सूट होत नाहीये किंवा हे सूट होणार नाही, तर तुम्ही अशा पद्धतीने जर केलं तर ते सूट होईल. असं करून मी त्यांना समजावून सांगते. जर त्यांना वाटलं की नाही ठीक आहे आणि ऐकतातच. माझे आजपर्यंत असा एकही क्लायंट असा झाला नाही की त्यांनी असं म्हटलं नाही की नाही नाही ताई मला हेच करून पाहिजे, असं कोणीच केलेलं नाहीये. ते त्यांना सांगितल्यानंतर त्यांना समजते आणि मी त्यांना करून देते. त्याच्यानंतर त्यांना ती गोष्ट आवडतेही. तर मी पुण्याला जायच्या पहिले जेव्हा मी सायडरचे क्लायंट घेत होती ना तेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टी पहिलेच माझ्या वागण्यात आणल्या होत्या आणि पहिलेच मी ह्या सगळ्या गोष्टी करायची. त्याच्यामुळे मी जेव्हा पुण्याला गेली तेव्हा पुण्याला गेल्यानंतर 15 दिवसानंतरच मला माझा पहिला क्लायंट भेटला, तो म्हणजे ब्रायडल मेकअपचा. आता तो कसा भेटला तर तेही सांगते मी तुम्हाला की जिच्याकडून मला तो क्लायंट भेटला ती आमच्या सोसायटीमध्ये राहणारी एक मुलगी होती आणि तिने मला तिच्या बहिणीचं लग्न होतं आणि त्या लग्नासाठी तिने तो मेकअप माझ्याकडे दिला होता. ती ऑर्डर मला दिली होती. तर अशा पद्धतीने बट तिला दुसरं कोणीतरी सजेशन दिलं होतं. ज्यांनी माझ्या हातून मेकअप केला होता त्यांनी सजेस्ट केलं होतं की तू हिच्याकडनं मेकअप कर, ती आपल्याला जसं पाहिजे तसा करून देते. तर त्याच्यामुळे ती ऑर्डर मला भेटली होती. तर अशा पद्धतीने माझी पहिली ऑर्डर मला भेटली होती आणि माझा पहिल्या ऑर्डरचा जो अनुभव आहे तो खूप भयानक डेंजर आहे, खराब आहे, काय म्हणायचं आहे, स्पेशल आहे, आनंदी आहे, खूप लाईफ बदलवणारा आहे. तोही एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत समोर च्या व्हिडिओमध्ये एखाद्या दिवशी शेअर करणार. आज या व्हिडिओमध्ये नाही शेअर करत कारण की आजचा आपला पॉईंट जरा वेगळा आहे. कारण की मेकअप आर्टिस्टचा कोर्स करणं म्हणजे सगळं काही नाही आहे. क्लायंट भेटणं हे खूप मोठी महत्त्वाची गोष्ट आहे. आता मी तुम्हाला काही टिप्स सांगते की क्लायंट भेटण्यासाठी तुम्ही कोर्स केल्यानंतर काय करायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जो कॉन्टॅक्ट आहे तो तुम्हाला सगळ्यात पहिले वाढवावा लागणार आहे. प्रत्येकासोबत तुम्हाला बोलावं लागणार आहे. बोलल्यानंतर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घ्या म्हणजे जेणेकरून ते तुमचे व्हॉट्सअप स्टेटस बघतील. असा माझा कॉन्टॅक्ट कमीत कमी 200 ते 300 जणांचा कॉन्टॅक्ट होता माझा. त्याच्यामुळे मला त्याचा सगळ्यात जास्त फायदा झाला. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुमचं सोशल मीडिया अकाउंट असायलाच पाहिजे जेणेकरून तुम्ही तुमचे जे आजूबाजूचे किंवा ओळखीचे लोक आहेत त्यांच्या व्यतिरिक्तही लोकांपर्यंत तुम्ही पोहोचू शकणार. आणि तिसरी गोष्ट हे की तुमचं काम चांगलं असायला पाहिजे. जे कोणी तुमच्याकडे मेकअप करत आहे ते तुमचं काम बघून अदर लोकांना सजेस्ट करतील, एवढं चांगलं तुमचं काम असायला पाहिजे. आणि सोबतच बिहेवियर सुद्धा तुमचं चांगलं असायला पाहिजे. तिसरी गोष्ट की तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा हायजीन मेंटेन करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे की तुमचं जे बजेट आहे
ते बजेट तुम्हाला स्टार्टिंगला थोडं कमी ठेवावं लागेल. आता मी तुम्हाला सांगते, जसं की आमच्या इथे सायडर मेकअपचे रेट आहेत ₹1000. तर मी ₹800 घ्यायची स्टार्टिंगला, की नाही बाबा मी ₹800 घेते, की जेणेकरून पहिले क्लायंट माझ्याकडे आला पाहिजे, त्यांनी माझं मेकअप बघितलं पाहिजे. जेव्हा ते बघतील, करतील, तेव्हाच ते मला ऑर्डर देतील, असं माझं पर्सनल मत होतं. त्याच्यामुळं मी ₹800 रेट ठेवले होते आणि काही जणांना तर मी ₹500 मध्ये पण मेकअप करून दिलं. का करून दिलं? असं नव्हतं की मला गरज आहे किंवा माझ्याकडे क्लायंट नाही आहे किंवा मला प्रॅक्टिस करावं लागते, असं काहीही नव्हतं. बट ज्यांना मी ₹500 मध्ये मेकअप करून दिलं, त्यांना याच्यासाठी करून दिलं की ते माझे ओळखीचे होते आणि मला असं वाटत होतं पर्सनली की नाही, हे आपल्या ओळखीचे आहे आणि मी त्यांना पर्सनली स्वतः जास्त क्लोज समजायची, म्हणून मग मी त्यांना ₹500 मध्ये पण करून दिलं. तर आता मी माझे रेट वाढवलेले आहेत, पण रेट तेव्हा वाढवले मी जेव्हा क्लायंटचा आपल्यावर विश्वास होतो की हे आपल्याला मेकअप चांगलं करून देणार आहे, आपल्या मनासारखं करून देणार आहे आणि बाकीच्याही ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्याही गोष्टी जेव्हा आपल्या क्लायंटला आवडतात तेव्हा ते क्लायंट आपल्याजवळ वारंवार आपोआप यायला लागतात. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा सगळ्यात पहिले तर मी हे सांगणार की तुम्ही पहिले तुमचं बजेट थोडंसं कमी करा. थोडंसं म्हणजे एकदमही कमी नका करू. जसं की मी 500 घेतले, ₹500 तुम्ही घेऊ नका, कारण की ₹500 मी याच्यासाठी घेतले, त्या माझ्या फ्रेंड होत्या आणि माझ्यात खूप जास्त चांगलेपणा कुठून भरलाय. त्याच्यामुळे मला खूप लवकर असं होते की नाही यार, मी पैसे नाही घ्यायला पाहिजे, मी माझ्याकडून जेवढी हेल्प होणार तेवढी हेल्प करायला पाहिजे. तर ती गोष्ट मला नंतर ना थोडीशी महागातही पडली, कारण की खूप जणांना असं वाटायला लागलं की हिचे रेट खूप कमी आहेत आणि दुसरी गोष्ट ही की हिच्याकडे क्लायंट नाही आहे, कारण की जे व्यक्ती समोर जात असते ना त्याची बदनामीही लवकर केल्या जाते. त्याच्यामुळं ही गोष्ट तुम्ही नका करू, म्हणजे एवढेही कमी रेट नका करू की जेणेकरून तुम्हाला समोर चालून प्रॉब्लेम होऊ शकणार. तर आता मी सगळ्यांसाठी माझे जे रेट आहेत ते ₹1000 करून घेतलेले आहेत. तसंच तुम्ही सुद्धा करू शकता. जेव्हा तुमचे क्लायंट वाढतील, त्यांचा विश्वास वाढेल, तेव्हा तुम्ही हळूहळू तुमचे जे बजेट आहे ते थोडंसं वाढवू शकता आणि जे आहे ते तुम्ही लास्टपर्यंत ठेवू सुद्धा शकता. आणि एकदा जर मेकअप तुमच्या क्लायंटला आवडला तर तुमचा क्लायंट कुठेही जाणार नाही, तो तुमच्याचकडे येईल. तर आता उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक आणखीन स्पेशल विषय बोलणार आहे, मेकअप आर्टिस्ट विषयीच. आणि तुम्हाला कोणता क्वेश्चन विचारायचा असेल मला तर तुम्ही कमेंट्स करा, मी तो सुद्धा क्वेश्चन तुमचा सॉल्व्ह करणार. समोर मी व्हॅनिटी, त्याच्यानंतर मेकअप प्रॉडक्ट, स्किन केअर, स्किन प्रोडक्ट, हेअर प्रॉडक्ट, ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज हळूहळू तुम्हाला देणार आहे. तर तुम्ही आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, डाउनलोड करून ठेवा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करा. तर आता भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.